हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना? म्हणजे आनंदी राहा, खुश राहा. सगळ्यांनी असंच व्हिडिओ पाहत राहा. सगळ्यांना नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा. गुड मॉर्निंग वन्स अगेन. हाय. सकाळची कोणाकोणाची कामे लवकर होतात, कोणाची उशिरा होतात. त्याच्यामुळे आपल्याला आपलं काम करावंच लागतं. त्याच्यामुळे पटपट केलं तर सोयीस्कर होऊन जातं. आता मी किचनमध्ये पहिले काम करायचं आहे, त्याच्यामुळे मग पटकन किचनमधलं आवरून घेते. पहिले स्वरालीचा डब्बा तयारी करण्याची माझी तयारी असते. 10च्या आतमध्ये ते जाते. 9:45ला घरातून जाते. त्याच्यामुळं पीठ मळून भाजी करून नाश्ता करून तरी व्हायला पाहिजे असं माझं असतं पटपट पटपट. त्याच्यामुळे मी लवकरच आवरत होती, म्हणजे तिला नाश्ता पण खायला निवांत वेळ भेटतो यासाठी. तर बघा तुम्ही माझी पळापळ कशी होती सकाळची. इथे मी उपीट केलं होतं शेवयाचं सकाळी सकाळी नाश्त्यासाठी, आणि नंतर डब्याला तिला द्यायला साधीच आपली बटाट्याची भाजी बनवली होती. भाजी बनवून घेऊन तिला डब्बा भरून घेऊन तिला सोडायला मी चालली होती. आणि आता किचनमधलं थोडंसं आवरून मी बेडरूममध्ये आली. कपाट आवरायचं होतं, त्याचं माझं 2 दिवस डोक्यात चालू होतं, कपाट आवरायचं आहे. तर त्याच्यासाठी थोडासा वेळ घेतला. बाकी राहिलेलं भात आणि डाळ घालायची होती फोडणी फक्त. तर ते मी निवांत केलं नंतर 2 तासांनी. 12 वाजता उठली आणि केलं. आणि मग ते हे कपाटची दशा दाखवते माझ्या कपड्यांची. बघा खाली वरती कसं एकदम मस्त दिसतंय. आता माझी लगबग चालली ते पटपट आवरून घ्यायची. काही कळेना, असं पाहिलं ना तर डोकं पण काम करायला बंद होतं. सुचतच नाही पटकन कुठून सुरुवात करू, मी काय करू. तर मी मधला आधी कप्पा काढला, नंतर थोडं आवरलं, त्याच्यातलं घड्या घालून ठेवले. जुने कपडे पाहिले की आपल्याला सगळ्यांना असं वाटतं ना, हे नको टाकून द्यायला, ते नको याला द्यायला त्याला द्यायला, आपल्यापाशीच असावं. कसंही असलं तरी, किती जुनं झालं तरी माझी तरी इच्छा होत नाही ताईंनो दुसऱ्यांना द्यायची. त्याच्यासाठी मी माझे कपडे ना भरपूर मन लावून पाहत होते. सगळेच घड्या घालताना जुने नवीन असे मिक्सच होते सगळे. मग थोडेसे सेपरेट केले ते आणि ठेवून दिले वरती. बाबू इथं मध्ये करतोय ढंपूया. बाबू मध्ये करत होता, त्याच्यासाठी मी पण थांबून काम करत होती. त्याच्या कलेनुसार घेतलं की मग जरा थोडंफार करून देतो, नाही तर मग झोप आली, भूक लागली, मला असं करून दे, ते करून दे, चालूच असतं मुलांचं छोट्या त्यांच्या वेळेनुसार घेतलं त्यांच्या, तर मग बरोबर होऊन जातं ताईंनो. तुम्हीही असंच छोटी मुलं असेल तर करता का? त्यांच्या कलेनुसार कामं मला नक्की सांगा. कारण की मी किती प्रयत्न केले ना, रोज मला हे करायचं आहे, ते आवरायचं आहे, पटकन होत नाही ताई. थोडासा उशीर होत जातो त्या प्रत्येक गोष्टीला. त्याच्यामुळं मग मी पण लोड घेत नाही. पोरांचं जसं मूड असेल ना मुलांचा, तसंच वागायला लागतं आपल्याला पण. कधी आपली इच्छा नसताना सुद्धा. कोणाकोणाला असं वाटतं मला नक्की सांगा. आणि इथं मी माझे जुने ड्रेस होते ना, तर पाहून घेत होती. काही याच्यातले बरेचसे माझे मिशोवरून मी फर्स्ट टाईम ऑर्डर केलेले वगैरे ड्रेस आहेत. हा व्हाईट आणि ब्लॅक कुर्ती, एक पॅन्ट होती. मस्त गेला तो ड्रेस. अजूनसुद्धा ब्लॅकचा कलर गेल्यामुळे मी तो यूज करत नाही, पण हा व्हाईट अजूनही चांगला आहे. आता म्हणलं थोडंसं इस्त्री करून घेऊन कपडे ठेवून द्यावीत, पण इस्त्रीत चालली नाही. मग पुन्हा घड्या घालत बसले सगळ्याच्या, आणि तसेच घड्या मारून ठेवून दिलेत कपडे मी आता. जीन्स टॉप वगैरे जास्त काही आता घालण्यात येत नाही, लहान मुलं असल्यामुळे. बाबू काही मला घरातसुद्धा ड्रेस घालून देत नाही, साडी पण घालून देत नाही. मम्मा गाऊन घाल करत असतो, ओरडायलाच लागतो लगेच तो तसं केल्यावरती. मग त्याच्यामुळे त्याच्या मूडनुसार करावं लागतं काही पण. ही साडी आहे बघा, त्याचं ब्लाऊज चेक्सची, मिशोवरचीच आहे ती पण ऑर्डर केलेली मी. फर्स्ट टाईम मला वाटतं मी केलेली ऑर्डर ती. एक नंबर त्याची क्वालिटी लागली आहे मला, आणि मी यूज करते आत्तासुद्धा. पण ती काही फंक्शन असेल तर ती घातली ना केव्हाही खूप छान वाटतं.
आणि बसते पण मस्त एकदम हलकी फुलकी आहे. असंच तर छोट्या मोठ्या गोष्टी मी मागवत असते मला वाटलंच तर. आणि हे थोडंसं ऑर्गनाईज केल्यासारखं मला तरी वाटतं आहे. तुम्हाला कसं वाटतं ताईंनो? साड्यांचं सेक्शन मी काही काढलं नाही जास्त. त्याच्यानंतर मग संध्याकाळी परत सॉरी दुपारी तयारी करत होती, तर फक्त डाळ राहिलेली फोडणीला घालायला ती करून घेतली आणि लगेच आम्ही जेवण करून घेतलं. शेवग्याच्या शेंगा पण टाकल्या होत्या त्याच्यामध्ये, तर एकदम मस्त झालेली आमटी डाळ ते खूप छान झालेला. तुमच्यासोबत असंच होतं का? आपली करायची इच्छा असते काम भरपूर, पण वेळेअभावी म्हणा किंवा मुलांच्या मूडनुसार घ्यावं लागतं. आता हे मी दुसऱ्या दिवशी परत काढलेले हे कपडे मोठ्या कपाटमधले, तर असा ढीग लागलेला सगळ्यांचा. एकही धड एका म्हणजे टायमिंगला सापडत नाही, तर अशा घड्या करून घेतल्या पुन्हा मी सगळ्या कपड्यांच्या. सेपरेट केले सगळ्यांचे कपडे, स्वरालीचे, माझे, बाबूचे वगैरे. आणि इथे दोघांचे कपडे मस्त मावतात घड्या घालून ठेवले ना तर. पण अस्ताव्यस्त असेल ना तर एकही कपडा पटकन सापडत नाही, दोघांचे मिक्स होऊन जातात आणि हाताला पटकन जे पाहिजे ते येत नाही. त्याच्यामुळे मग थोडंसं असं प्रयत्न केला ऑर्गनाईज करण्याचा. फ्रॉकी वगैरे मी तिच्या त्या कबर्डमध्ये ठेवून दिल्या दुसऱ्या, खाली इथे बाबूचे आणि वरती तिचे लावून दिले ते कपडे. ताईंनो, आपली कामं करता करता वेळ कसा निघून जातो ना कळतच नाही. मला एवढीचे हे घड्या घालायला मला 2 तास लागले आणि ऑर्गनाईज करायला ते मी साफ केलं, पुन्हा काढलं. परत थोडंसं इथले डब्बे आहेत बाजूला या रॅकच्या, ते काढून मी माझ्या कपाटामध्ये शिफ्ट केले आणि पुन्हा ते ऑर्गनाईज करून घेतलं. आणि संध्याकाळी पुढं चिकन आणलं होतं ह्यांनी कामावरून येता येता, तर तेच पटकन करायचं म्हणून मी लगेचच स्वयंपाकाला लागली. बसलीच नाही. पुन्हा झाडू वगैरे मारून घेतला सगळं करून घेतल्यावरती, आणि लगेच चिकन धुवून फोडणीला घातलं. मस्त टोमॅटो कांदा परतून त्याच्यामध्ये चिकन घातलं आणि वरून हळद मीठ घालून मस्त शिजवून घेतलेलं. ते 1 किलो अंडा असेल कदाचित, असेल ते 1 किलो असेल. त्याच पद्धतीनं मी मापाने हळद मीठ मसाला घातला आणि मस्त चिकन बनवलं आहे. पहा तुम्ही पुढे. 7च्या अगोदरच करायला गेली मी चिकनचं, त्याच्यामुळे पटकन झाला आता स्वयंपाक आणि लवकर जेवलोसुद्धा आम्ही. पण पहिलं स्वयंपाक झाल्या मिस्टरांना वाढलं, कारण त्यांना भूक लागली होती ऑफिसवरून आल्यावरती. इथे कांदा टोमॅटो मी घेतलेलं चिरून, कांदा मस्त लाल फ्राय करून घेतला. त्याच्यासाठी मग नंतर खोबरं, थोडंसं आलं, कढीपत्ता, मिरची 2, लसूण असं घेऊन मी मस्त त्याची पेस्ट करून घेतली मिक्सरला. आणि मग चिकन शिजवताना त्याच्यावरती पाणी ठेवलेलं, त्याला मस्त पाणी सुटलेलं, तर मी पुन्हा त्या ताटातलं पाणी ओतलं त्याच्यामध्ये 2दा आणि शिजून घेतलं होतं. इथं पहा मसाला छानपैकी आपला बनवण्यासाठी सज्ज झालेला आहे. इथं अशी ही पेस्ट करून घेतली मी, मस्त परतवली त्याला मस्त तेलामध्ये आणि चिकन घातलं मी शिजलेलं त्याच्यामध्ये. बघा कसं दिसतं आहे ताईंनो. तुम्ही कशी करता चिकनची पेस्ट मला सांगा. मसाला कसा तयार करता त्याचा नक्की कमेंट करून सांगा. आणि मला तुमच्या चिकनची रेसिपीसुद्धा फॉरवर्ड करा, मला नक्की कळवू द्या. इथं एकीकडे मग मी याच्यामध्ये पण मसाला टाकला आणि मस्त ते उकळून घेतलं आणि एकीकडे लगेच भाकरी करायला घेतल्या पटपट, कारण त्यांना भूकच लागली होती. त्याच्यामुळे 1-2 भाकरी झाल्या आणि मी त्यांना वाढा म्हटलं सासूबाईंना, तर त्यांनी लगेच एकीकडे त्यांना वाढत होत्या त्या. एक भाकरी मी देत होती जशी होईल तशी त्यांना. इथे पहा कट कसा आला आहे मस्त, एकदम भारी.
पद्धतीने झालं करून माझं कसं वाटलं ताईंनो माझा स्वयंपाक आणि रेसिपी मला सांगा नक्की आणि कमेंट आणि रिप्लाय नक्की द्या ताईंनो. बाय बाय, स्टे ट्यून.